नमस्कार, मी सविता तुमचं माझ्या चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत करीत आहे। तर आज आपण बनवणार आहोत पिस्ता फ्लेवर केक आणि तो पण क्रिकेट थीमवर। तर हा सेमी फाउंडंट केक आहे, पूर्ण फाउंडंटचा नाही बनवलेला आहे। तर त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघावं लागेल आणि माझ्या चॅनलवर नवीनच असाल तर प्लीज सबस्क्राईब करा, चॅनलला फॉलो करा। तर इथे मी आता पांढरा आणि लाल कलरचा फाउंडंट घेतलेला आहे आणि या पावसाळ्याच्या दिवसामध्ये फॉन्डंट थोडा हाताला पण चिपकतो, म्हणून आपण इथे कॉर्नफ्लॉवर घ्यायचं, तो हाताला लावायचं। मी ते आता त्याला छान असं त्याचे राऊंड करून घेतला, रोल करून घेतला लांब त्याला, आणि आता त्याला आपण बॅटचा शेप द्यायचा आहे। तर तुम्ही या पद्धतीने करू शकता मी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे। आणि जशी आपली बॅट राहते त्याप्रमाणे खालचा टोक पण थोडंसं त्याचं चपटं करायचं। आणि आता इथे आपण बॅटची जी पकडण्याची दांडी असते ती बनवायची आहे। तर त्यासाठी मी रेड कलरचा फॉन्डंट यूज करत आहे। तर या पद्धतीने तुम्ही करून घ्यायचं आहे। तर हे सगळं बनवण्यासाठी मी घरचंच आपला किचनचं चाकू, त्यानंतर आपलं लाटणं याच टूलचा वापर करत आहे। म्हणजे आपल्याकडे फाउंडंट टूल असलेच पाहिजे असं काही नाही, आपण घरच्या साहित्यामधून पण हे बनवू शकतो। तर या पद्धतीने ते लावून घ्यायचं आहे आणि बनवून घ्यायचं आहे। तर दांडी बनवण्यासाठी मी ते टूथपिकचा वापर केलेला आहे। टूथपिकला रेड फाउंडंट मी त्याला गुंडाळून घेतलेला आहे आणि आता आपण त्याला असं लावून घेतलेलं आहे। हवं तर तुम्ही नुसतं फॉन्डंट पण त्याला चिपकवून घेऊ शकता, फक्त त्याला छान ड्राय करावं लागते, सुकू द्यावं लागते। तर पण मी इथे आता वातावरण असं असल्यामुळे मी इथे काडी टाकलेली आहे, काडीमुळे ते स्टेबल राहणार, बॅट व्यवस्थित बनणार। तर तुम्ही बघू शकता आपली इथे बॅट तयार झालेली आहे। आता आपण बॉल बनवून घ्यायचा आहे, तर त्यासाठी मी रेड कलरचा फॉन्डंट घेतलेला आहे आणि त्याला असं राऊंड राऊंड करून घेणार आणि वरती त्याला अशी व्हाईट पट्टी लावून घेणार, ती पण फाउंडंटचीच लावून घ्यायची आहे। तर या पद्धतीचं आपण करून घ्यायचं आहे। तर इथे आता आपला बॉल पण तयार झालेला आहे आणि आता आपण स्टम्प करून घ्यायचे आहे। तर मी स्टम्प करण्यासाठी पण टूथपिकचा वापर करत आहे। तर त्याला छान असं लावून घेते व्हाईट फाउंडंट, म्हणजे ते छान राहणार, नाहीतर आपण जेव्हा केकला लावू तेव्हा ते पळून जाणार। तर मी आता इथे ते बनवून घेत आहे। तर या पद्धतीने तुम्ही बॅट, बॉल आणि स्टम्प तयार करून घ्यायचे आहे। तर आता मी इथे केक बेक करून घेतलेला आहे आणि हा अर्धा किलोचा केक आहे आणि हा पिस्ता फ्लेवरचा केक असल्यामुळे मी आता याला थोडासा ग्रीनिश कलर केलेला आहे आणि आपल्याला क्रिकेटचं ग्राउंड पण करायचं आहे, त्यामुळे ते मार्किंग करून घेतलेलं आहे आणि म्हणून मी इथे गवताचं डिझाईन करून घेतलेली आहे क्रीमच्या साह्याने। तर त्यानंतर जे पीच आहे ते मी फाउंडंटची न करता मी तिथे चॉकलेटचा वापर केलेला आहे, चॉकलेट मेल्ट करून तिथे टाकलेला आहे आणि आता आपण बॉर्डर बनवून घ्यायची आहे। तर ती पण आता व्हाईट कलरची केलेली आहे आणि तुम्ही बघू शकता या पद्धतीने करून घ्यायचं आहे। तर इथे आता आपला केक ऑलमोस्ट तयार झालेला आहे आणि आता मी यावर फॉन्डंटची बॅट जी बनवलेली आहे ती ठेवून देत आहे आणि बॉल ठेवत आहे आणि स्टंप लावून घेत आहे। तर तुम्ही बघू शकता स्टंपसाठी मी इथे काठी अशी बाहेर ठेवलेली आहे, ह्या टूथपिकच्या काठ्या आहे आणि त्याच्या साह्याने मी इथे लावलेलं आहे। पण वातावरण असं असल्यामुळे त्याची जी गिल्ली आहे ती पण पळून जात आहे, तर मी न्यूट्रल जेलच्या साह्याने ती चिपकवलेली आहे। तर या पद्धतीचा आपला पिस्ता फ्लेवर केक तयार आहे आणि मी बाजूला असं स्ट्रक्चर दिलेलं आहे, तिथे गोल्डन स्प्रे केलेला आहे। तर तुम्हाला कशी वाटली डिझाईन आणि कसं वाटलं फाउंडंट वर्क ते नक्की मला कमेंट्स करून सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, ऑल ऑप्शन सिलेक्ट करा। व्हिडिओला खूप लाईक, शेअर, कमेंट्स करा। व्हिडिओ बघण्यासाठी थँक्यू। चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। थँक्यू फॉर वॉचिंग।